मुंबई देशाचा श्वास आहे। इथल्या गजबजलेल्या महानगराच्या जनजीवनाला धडधडत ठेवणारं, मुंबईचं फुफ्फुस म्हणता येईल असं 103 स्क्वेअर किलोमीटरचं संवर्धित वनक्षेत्र। पर्यटनाच्या दृष्टीनं आशियातील सर्वाधिक म्हणजे वर्षाला तब्बल 20 लाख लोक जिथं भेट देतात, हजारो प्रजातींचे वन्यजीव जिथं सहजीवन करतात आणि असंख्य प्रजातींच्या वृक्षवल्ली जिथं बिनघोर बहरतायत, अशा विशाल वनक्षेत्राला जगभरात संजय गांधी नॅशनल पार्क अशी ओळख आहे। आणि हे मुंबईचंच नव्हे, भारताचं भूषण आहे। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये 3 वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे। कृष्णगिरी उपवन बोरीवली वनपरिक्षेत्र त्यातलंच एक। इथं वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी वनाधिकाऱ्यांना ठोस पावले उचलावी लागतात। तेव्हा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जो निधी वन विभागाला उपलब्ध होतोय तो संजय गांधी नॅशनल पार्कसाठी वरदान ठरतोय। आणि हे असं एक जंगल आहे की ते 2 मेट्रो सिटीच्या मध्ये वसलेलं आहे आणि त्याचं संरक्षण संवर्धनही करायचं आहे, पुन्हा त्याला पर्यटनासाठी त्याला वावही द्यायचं आहे। या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्या जुलै 2016च्या शासन निर्णयाप्रमाणे आमच्या जिल्हा वार्षिक योजना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या अंतर्गत जवळपास आमच्याकडे 5 ते 6 योजना राबविण्यात येतात। जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून प्रोटेक्शन वॉल, कठडे, आग प्रतिबंधक जाळ रेषा, चार्जिंग स्टेशन, नवीन बोटिंगची खरेदी करणे, वेगवेगळ्या चौक्या आहेत त्या चौकींची दुरुस्ती करणं आणि नवीन चौक्या बांधणे, ज्या ठिकाणी फेन्सिंग आवश्यक आहे त्या ठिकाणी फेन्सिंग करणं, पर्यटकांच्या सोयीसाठी टॉयलेट्सची सुविधा करणं, ही कामं जिल्हा वार्षिक योजनेमधून यावर्षी करण्यात आलेली आहेत। तसेच वन्यजीव संरक्षण व्यवस्थापन, प्राणी संग्रहालयाची कामे, जल व मृद संधारणाची कामे, पर्यटन विकास या अंतर्गत हे लेखाशीर्ष अंतर्गत बरीचशी कामं केली जातात। वनवणव्यांची संख्या शून्यावर आणण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आगपट्टे घेणं हे अति महत्त्वाचं काम यंदा जिल्हा वार्षिक योजनेतून झालं। बोटिंग करण्यासाठी पर्यटक उत्साहाच्या प्रवाहात नेहमीच स्वतःला वाहून घेत असतात, पण याआधी इथं पर्यटकांना तासनतास ताटकळत उभं राहावं लागायचं। त्यानंतर नव्याने बोटी खरेदी केल्या, त्यानंतर अशी कुठल्याही प्रकारची गैरसोय दिसून आली नाही पर्यटकांची। तसेच त्या प्रकारे आपल्याकडे DPDC मधून लाईफ जॅकेट खरेदी केले, त्यामुळे आता पर्यटकांच्या कुठल्याही जीवितास हानी पोहोचणार नाही। रोपवाटिकेच्या माध्यमातून संजय गांधी नॅशनल पार्क मधलं वनवैभव अधिक समृद्ध करण्यासाठी योजना आखली जातीये। यासाठी रात्रंदिवस मेहनत सुरू आहे। एक इंच माती तयार व्हायला जवळपास 100 ते 1000 वर्षांचा भव्य कालावधी लागतो। मातीचं बहुमोल अस्तित्व जपण्यासाठी मेरी माटी मेरा देश हे वचन इथं तंतोतंत पाळलं जातंय। हो, यंदा मृदा संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। पर्यटकांची सोय असो की वन्यजीवांना त्यांच्या हक्काचं अभय असो, जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या लहान मोठ्या सर्व कामांची यादी बरीच मोठी आहे। तर हे सगळ्या लोकांचं जेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये जातो आणि त्यांचे फीडबॅक घेतो, तर त्यांच्या म्हणण्यानुसार नॅशनल पार्क खूप बदललं आहे इन द सेन्स ते खूप चांगलं वाटतं आहे आता पहिल्यापेक्षा। तर हे जे कठड्यांचे जे काम आहे यामुळे नॅशनल पार्कला एक वेगळा लुक मिळाला आहे आणि जे का आपल्याला पर्यटकांसाठी करायचे काम आहे ते बफर झोनमध्ये फक्त केले जातात। संजय गांधी नॅशनल पार्कचा अमूल्य ठेवा आणि त्याचं महत्त्व ओळखून येत्या काळात इथल्या वनसमृद्धीसाठी, बिबट्यासहित सर्व प्राणी पक्ष्यांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे या नॅशनल पार्कला श्वासागणिक धन्यवाद देणाऱ्या मुंबईकरांसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अधिकाधिक कामं व्हावीत यासाठी वनसेवेकरिता तत्पर असणारे सर्वच अधिकारी, कर्मचारी सकारात्मक आहेत। वनास जरका असता चेहरा, श्वापदे जरका बोलत असती, वनमित्रांचे कष्ट पाहुनी धन्यवाद ती बोलली असती।